तर तो खाली आला असता आणि आपल्याला सेकंड प्रेफरन्स होता, हे समजून घ्या. आपण सेकंड प्रेफरन्स वरच उभं राहिलो होतो की आपण असं प्लेन येणार नाही, तरी आपल्याला अजून आपली मतं जवळजवळ 27-28 होती. परंतु ज्या ज्या लोकांना आपण मदत केली ती मदत, हे निवडणूक म्हणजे देशामध्ये पहिल्यांदा एवढ्या मोठ्यामध्ये हाऊस ट्रेडिंग झालेलं आहे. एका मताची किंमत 25 कोटी रुपये होती. 25 कोटी रुपये. शेवटची 3 मतं त्यांनी 25 कोटीला घेतली. नुसती मतं नाही तर 100, म्हणजे मी प्रमा मागितले की तुम्हाला हसतो किंवा थाकतो, तर 200 कोटीची 300 कोटीची प्रमा दिली गेली. जितेंद्र ठाकूर आपल्या बरोबर होते. शेवटच्या दिवशी सकाळी 4 वाजेपर्यंत 1700 कोटीची त्याला वर्क ऑर्डर दिली. कळलं पाहिजे आपण एक तत्वज्ञान घेऊन राजकारण करणारे लोक आहोत. आपली बांधिलकी कोणाबरोबर आहे? त्या गरीबाबरोबर आहे. जो आहे तो आहे. पण आज तुमचा सन्मान होतोय महाराष्ट्रात. काल मी कराडला गेलो होतो. कराडला माजी सहकार मंत्री विलास काका उंडरगावकर त्यांना मी 2 महिन्यापूर्वीच तारीख दिली होती. माझ्या हस्ते त्यांनी त्यांच्या पुतळ्याचं अनावरण, सर्व काँग्रेसचं पण पुढारी पण त्या ठिकाणी होतं. आणि म्हणून मी काल आलो नाही. परवा मी लगेच का आलो नाही तर माननीय पवार साहेबांना मी भेटण्यासाठी थांबलो होतो. पण पवार साहेब जे आजारी झाले की फोनवर पण ते बोलू शकत नव्हते आणि ते पण नाराज झाले. ते भरपूर नाराज झाले. पवार साहेबांनी आपल्याला मनापासून मदत केलेली आहे, कधी आपल्याला विसरता कामा नये. कारण जी मतं आहे, जी मतं फुटली, तर आपल्याला सेकंड प्रेफरन्स जो आहे, पहिल्यांदा आपले 2च उमेदवार उभे राहणार होते. शिवसेनेने आयत्या वेळेला 3रा उमेदवार उभा केला. त्याच्यात पण पवार साहेब नाराज होते. परंतु आघाडीची मतं 69 होती आणि निवडून यायला आपल्याला 71 होती, जितेंद्र ठाकूर सोडून. पण आघाडीची मतं वरच आपण 3 सीट येत होतो. पण त्याच्यामध्ये आपलं पण मत मिळालं नाही, कम्युनिस्टांचं मत मिळालं नाही. अबू आझमींनी आपल्याला मत दिलं, पण मतं काही का, पण आपल्याला पण त्याच्यामध्ये अक्कल मिळालेली आहे. पण संपूर्ण महाराष्ट्र जो आपल्या विचाराचा आहे, हजारो लोकांचे फोन आले आणि सगळे हरळले आहे, तोच खरा आपला सन्मान आहे. 3 वेळा आजपर्यंत आपल्यावरच चर्चा होते, आपल्यावरच. सकाळी पण बघितलं कसं फसवलं, कसं काय केलेलं आहे. पण ती आपली कुवतच नाही ना 25 कोटीची. आणि मी 4 वेळा निवडून आलो, 4ही वेळा मी 1 रुपया सुद्धा खर्च केला नाही. आपल्या कामावर, आपल्या व्यक्तिमत्वावर, आपल्या बांधिलकीवर आपल्याला लोकांनी मतं दिली. आणि त्यामुळे पवार साहेब आणि बाकी आघाडीचे म्हणजे पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री हे काल पण होते. आपल्या कालच्या कार्यक्रमात ते होते आणि शेवटपर्यंत शेवटी 4:30 वाजता मीटिंग केलेली आहे. आणि अजून एक गणित सांगतो, जी एक्स्ट्रा मतं काँग्रेसकडे होती त्यातली 50% आपल्याला आणि 50% सेनेला. तिथेच आपल्याला टर्निंग पॉइंट मिळाला. ती मिळाली असती तर आपली 16 झाली असती आणि बाकीची आपली 2 नंबरला होतीच. कारण शिवसेनेचा उमेदवार 22 मतावर थांबला, तो 16 मतावर आला असता, आपण पण 16 मतावर आलो असते आणि त्या पद्धतीचं मतदान झालेलं आहे. मग तुम्हाला गणित कळलं पाहिजे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला घाबरून जायचं कारण नाही. अशा लढाया आणि असे पराजय आपण 4 वेळा पक्षाच्या आयुष्यात आणि माझ्या आयुष्यात मी बघितली. कारण 96 साली लोकसभेला दत्ता पाटलांचा पराभव झाला. काउंटिंग मध्ये प्रधान आपण सगळे आलो आणि 3 नंबरला आपण गेलो.
नवीन पिढीला माहिती नाही. 3 नंबरला काका माझ्याकडे आले, घरी बोलले, जयंत पाटील, जयंता तुम्ही विसरा, आता लोकसभा आपण पुन्हा लढवायची नाही. आता लोकसभेला तुम्ही बाहेरचा उमेदवार आणा आणि करा, आता आपल्याला लोकसभा लढवायची नाही. मी काही बोललो नाही, म्हणून काका आपण मागून बघू काय करायचं काय नाही ते बोलू नका. परंतु 1.5 महिन्यांनी 1.5 वर्षांनी सरकार कोसळलं आणि 98ला आपण राम ठाकूरला उभं केलं. राम ठाकूर कोणालाही माहिती नव्हता. सगळे चिडवत होते आणि त्यांना आपण निवडून आणलं म्हणजे तुम्ही आणलं, तुम्ही खेचून आणलं त्याला. राम ठाकूर काय पॉलिटिकली माणूस नव्हता, त्याचं काही काम नव्हतं जिल्ह्यामध्ये, पण पक्षाच्या कार्यकर्त्याच्या ताकदीवर आपण त्यावेळेला निवडून आलो. आणि मग येतात अशी वादळ येतात जातात, पण आपली मतं कुठे ढळलेली नाही. आज पण तुम्हाला अभिमान वाटायला पाहिजे, आपण 1 रुपया कुठे दिला नाही तरी आपल्याला 75,000 मतं आज मिळालेली आहे. मुस्लिम समाजाचा आपल्याला चांगल्या प्रकारे पाठिंबा मिळाला, परंतु त्याच्यामध्ये सुधारणा करायला पाहिजे. आणि आपल्या तालुक्यामध्ये आपण निवडणुकीला काय करतो ग्रामपंचायतीपासून सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून आपली मतं कमी झालेली नाही. सेना जी ट्रान्सफर व्हायला पाहिजे होती ती झाली नाही, ती त्यांच्या बरोबरच राहिली. आपल्याला वाटलं सेना 22,000 मतांनी तरी येईल, काँग्रेस येईल, पण आली नाही, कारण ते बाहेरच पडले नाही, तर पैसे आले नाही. तुम्ही जसे आपले ठराविक आपली मतं नाही हे लक्षात ठेवा. आपली मतं आहेत ती ते ठाम आहे. किती गेली काय गेली आणायला नाही. मुंबईची मतं आपण आणली नाही, कुठे आणली मुंबईची? आणली कोणी? तर माझं म्हणणं हे तुम्हाला मी येऊन नंतर सांगेन. आज आपण सुरुवातीला बसतोय, पण मी तुम्हाला सांगतो पुन्हा मी विधान परिषदेमध्ये 100% हे आपलं म्हणणं नाही, हे आपलं म्हणणं नाही. माननीय काल माजी मुख्यमंत्री आणि बाळासाहेब थोरात आम्ही एक मीटिंगला होतो. आधी तिथे बँकेच्या नवीन वास्तूचं उद्घाटन होतं आणि पुतळ्याचं अनावरण होतं. तिथे त्यांनी आपणून सांगितलं जयंत पाटील हाऊसमध्ये पाहिजे आणि जयंत पाटील म्हणजे आपला. हा सन्मान माझा नाही तर तुमचा आहे. तुम्ही गेली 50 वर्ष मी राजकारणात आहे, 50 वर्ष तुम्ही ठामपणे माझ्या बरोबर राहिला. आपल्याला आता इथे कुठे हवे दावे करायचे नाही, काही करायचं नाही. आणि पुन्हा आपण करू, अधिवेशन आल्यानंतर मी परत मीटिंग घेऊ, आपण चर्चा करू आणि चांगल्या प्रकारे आपण यंत्रणा उभी करू. मी नेहमी सांगतो माझा आत्मा हे प्रायमरी टीचर होते. नवीन लोकांनी आणि कळलं नाही, माझे प्रायमरी टीचर हे फुल टाइमवर होते, स्वतःच्या खर्चाने करत होते. सर्व म्हाताऱ्यांना मी आता बाहेर काढणार सगळ्यांना, आणि त्यांना करून आपले जे जुने लोक आहेत त्या सगळ्यांना काढायचे आहे. चुका झाल्या काय झाले आणि निगेटिव्ह बोलायचं नाही. मी तुम्हाला सांगतो आपल्याला इतिहास करून दाखवायचा जिल्ह्यात पुन्हा. या ठिकाणी ज्या पद्धतीचे कार्यकर्ते प्रभाकर पाटील, दत्ता पाटील, नाना पाटलांनी या जिल्ह्यात उभे केले, त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये भर घातली, सातत्यानं आपण विजय मिळवत आलो. आपल्याला कुठे पराजय झाला नाही, पण हा पराजय आपल्याला लागलेला आहे. नाही तर आपण उभाच राहत नव्हतो. तुम्हाला सांगितलं मला नको बस झालं, 25 वर्ष आमदारकी आपण भोगलेली आहे. पण सभागृह मंडळ शिपायापासून ते सेक्रेटरी पर्यंत सगळे रडत होते आपल्या पराभवानंतर. आणि हाऊसमध्ये एक आपण नातं निर्माण केलं, प्रशासनामध्ये एक नातं निर्माण केलं. ते नातं आता नवीन पिढीने या ठिकाणी करायचं आहे. कुठलेही मतभेद नाही, कुठलंही काही करायचं नाहीये. आणि डावपेच मी ओपन बोलत नाहीये, पण आपल्याला सुधारणा करायची आहे. आपल्यामधलेच काही लोक आतून फितूर होतात, त्याच्यावर आपल्याला लक्ष द्यायचं आहे. काय माझं म्हणणं चुकीचं आहे? 100% आपलेच लोक जे आहेत 100%. मी अजून बोलतो मत पैशाने मिळत नाही,
आता तुम्ही कशाला आलात? 10,000 लोक आज इथे जमले, आपण येतो म्हटल्यानंतर हे तो बदला आपल्याला घ्यायचा आहे. आणि बदला असा तसा नाही, आजपासून सर्वांनी कामाला लागायचे. वकील तुम्ही काही नाही, एक महिना सगळी कोर्ट लाईन आहेत, अमुक आहेत, कोण चुकले सगळ्यांना घेऊन आपण करायचं आहे. तुमचं काय म्हणणं याच्यावर? बरोबर आहे. आणि मला वाटतं पूर्वीचे सगळे नेते आपले गेले, ठराविकच लोक म्हणजे तुम्ही राहिला, मतं कमी झाली नाही, मतं कमी झाली नाही, मतं आपली आहेत तिथेच आहेत. त्याचं सगळं विश्लेषण मी येऊन तुम्हाला करून देतो. आणि कसलं राजकारण? मग पूर्वी जर पैशाचं राजकारण होतच, पूर्वी काँग्रेसवाले आणि आपण लढत होतो पैशाचं राजकारण, एकमुखी सगळी सत्ता, असं असताना आपण निवडणूक जिंकत होतो आणि जिंकण्याचा आपण प्रयत्न करत होतो. तोच प्रयत्न आपल्याला पुढे करायचा आहे. मला वाटतं, मला मी सांगितलं 50 लोकांना जमवा, आपण बोलू. तर तुम्ही आज हजारो लोक या ठिकाणी आलात. माझी हिंमत तुम्ही वाढवते, मी तुमची हिंमत वाढवल्याने तुम्हाला तिथे खाली असली कुठलीही गोष्ट आपण या ठिकाणी करणार नाही. आजपासून जर प्रतिज्ञा करायची आहे आपण, या ठिकाणी वेगळ्या तऱ्हेनं आपण काम करू. जुन्या लोकांचा सगळ्यांचा सन्मान करा. माझी पण चुकी आहे, मी पण दुर्लक्ष केलो. ती मी म्हणत जाऊन दे, आता काय करतायत, नवीन लोक करतात. पण ज्यांनी आपलं योगदान केलं त्या कोणालाही विसरू नका. मला वाटतं जी कामाची आणि राजकारण वेगळं होत आहे, की आता आघाडी तिथे युती राहील, काय राहील, मला नाही वाटत. जी वाटणी होणार आहे त्याच्यात बंडखोरी भरपूर होणार आहे. आपल्याला 15-20 हजार मतं मिळवायची आहेत. कोणीच काम केलं नाही, मीच काम केलं नाही, तर तुम्ही काय करणार ते म्हणतात. पण आपल्याला वाटलं की सेनेची मतं आणि आपली मतं एक झाल्यानंतर मताची गरजच नाही. अधिक काँग्रेस आली, तो अंदाज आपला चुकला आणि त्यामुळे मी त्याच्यावर काय बोलत नाही. खाजगीमध्ये मी तुमच्याशी बोलीन. आपली पण चुकली पाहिजे, तर सेनेच्याच लोकांना सेनेची उमेदवारी नवीन पाहिजे होती असं नामांकन ते सांगतात. हे आपल्याला त्यांनी सांगितलं नाही. आणि या ठिकाणी आपली विस्कळीत असताना आपली मतं आपण कायम ठेवली होती. आणि राजकारण जे बदलते आज, या राजकारणामध्ये हाऊसमध्ये निखिल वागळे सारखे पत्रकार, मोठमोठे टाइम्स ऑफ इंडिया सारख्या पत्रकारांनी आपल्यावर लेख लिहिले की खरा विरोधी पक्ष नेता गेला. खरा विरोधी पक्ष नेता जो आहे त्याच्यापेक्षा प्रभावी काम करणारा जयंत पाटील आज सभागृहात नाही. सभागृहात जो सन्मान आहे ना, मोठा सन्मान आहे. सर्व लोकांनी आग्रह लिहिले, कारण आपण कधीच पडलो नाही आणि आपण कधीच मागे हटलो नाही. आणि म्हणून आता कुठलेही मतभेद करायचे नाही. एकीने आपण काम करायचं आहे, एकीने काम करायचं आहे. कोण चुकत असेल तर त्या मला वाटतं आपण चर्चा करू. तुम्ही पण सर्वांनी एकमेकांनी चर्चा करा आणि मला वाटतं की त्याच्यामध्ये प्रगती करायची आहे. या ठिकाणी पनवेलमध्ये आपली परिस्थिती सुधारते, उरणमध्ये सुधारते, पेडमध्ये पण आपण तगडा उमेदवार आणतोय, याचा प्रश्न नाहीये. पण हे सगळे उमेदवार ठरवण्याचं काम आघाडीमध्ये चर्चा झाल्याशिवाय करणार नाहीये. जे पवार साहेबांनी सांगितलेलं आहे की आघाडीमध्ये जे उमेदवार आहेत ते आघाडीला पण मान्य पाहिजे. काही उमेदवार तसं युतीवाले पण बोलतात. आज पेपरमध्ये आहे त्या पद्धतीने आहे आणि त्या पद्धतीचे आपल्याला पुढलं धोरण आणि वाटचाल आपल्याला करायची आहे. मी प्रत्येक गावात येतो, चर्चा करू. हार तुरे नको, जेवण तर अजिबातच नको. कळलं का? आनंदा जेवण पण नको आपल्याला, काही नवं वेळ घालू नका. म्हणजे 4 दिवसामध्ये आपण तालुक्याचा दौरा करू असं मला वाटतं. आणि जी भूमिका आहे, थोड्या चुका झाल्या असतील, पण ही जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती वाढली तर आपल्या तालुक्याचं नाही जिल्ह्याचं नुकसान कसं होतंय आपल्याला समजावून लोकांना सांगावं लागेल. आणि मला वाटतं की लोकांना खात्री आहे
की आपण इथे जिवंत राहिलो पाहिजे असं गोरगरिबांना या ठिकाणी वाटतं. म्हणजे वेगळी प्रतिमा या 25 वर्षात विधिमंडळामध्ये काम करत असताना दत्ता पाटलांनी केली, मीनाक्षी पाटलांनी केली, पंडित शेट्टी काम केलं, परंतु विधान परिषदेने ऐतिहासिक कामगिरी आपण केलेली आहे. तिची नोंद आपल्याला आता आपण पडलो असतानाही सर्व वर्तमानपत्र आणि जे मोठे पत्रकार आहेत ते त्या ठिकाणी घेतात. हाच आपला खरा गौरव आहे असं मला वाटतं. आणि म्हणून या सगळ्या वाटचालीमध्ये जवळजवळ 2 महिने मी तुम्हाला भेटलो नाही, येऊन जायचो. की 2 महिने मी अलिबागमध्ये आलोच नाही. निवडणुकीच्या निमित्तानं आपली निवडणूक झाल्यानंतर लोकसभेची पूर्ण तयारी आपण केली. आणि मी माझ्या देशाचे नेते पवार साहेबांना मनापासून धन्यवाद देतो, आभार मानतो. त्यांनी आयुष्यात माझ्यासाठी जे काम केलं तर मी कदापि विसरणार नाही. की पवार साहेबांनी ज्या पद्धतीची आखणी केली आणि रात्री मी 2-2 वाजता त्यांना उठवले तरी ते नाही म्हणाले नाही. ताबडतोब आले. त्यांना विचारा ना, आज 84 वर्षाचे आहेत, उठताना पण त्यांना त्रास होतो. आम्ही चिकार वेळा गेलो, मी आणि निनाद पाटील, माझा भाचा सतत बरोबर असायचा, कल्पना असायची, आम्ही सगळ्यांना भेटलो. परंतु ज्यांना आपण मदत केली, ज्यांना आपण करोडो रुपये दिले, त्यांनी पण आपल्याला फसवलं. ज्याला 200 कोटी 300 कोटी रुपये आणि आपण प्रत्येक क्षणाला मदत केली, वेगवेगळ्या माध्यमात आपली बँक असेल, दुसरी बँक असेल, त्यांनी पण फसवलं. ती मतं आपली एक्स्ट्रा होती. आपली खरी मतं 29 होती, परंतु शेवटच्या दिवशी पहिल्या मताची भाव 10 कोटी आल्यानंतर आपण त्या लेवलला पण जाऊ शकत नाही. आणि तसला विजय मला नको आहे की 10 कोटी 5 कोटी रुपये देऊन आपल्याला तसला विजय नको. आपल्याला विजय पाहिजे कसा, आपल्या कामाचा आणि आपल्या कर्तबगारीचा विषय घेऊन आपल्याला पुढचं राजकारण करायचं आहे. हे मी नक्कीच सांगतो. अलिबागकरांना मी गेली 4 निवडणूक 25 वर्षामध्ये 4 निवडणुका लढवल्या. प्रत्येक वेळा मतं वाढवत मी अलिबागमध्ये प्रवेश केलेला आहे. यावेळेला वाईट वाटतं, पण त्याच थाटात तुम्ही माझा स्वागत केलेला म्हणजे त्याचा मला अभिमान वाटतो. आपण निश्चितपणे द्वेषानं आणि चिडीने काम करायला पाहिजे ही माझी विनंती आहे. रेवदंडेचे खोत कुठे आले नाही, खोत मला 100% येतो, काळजी करू नका. पण आपली मतच तेवढी होती आणि एवढी मतं होताना हे आम्हाला अपेक्षितच नव्हतं की या पद्धतीनं होईल म्हणून. मास्तरनी मला फोन केला, मी काउंटिंग चालू होत आहे म्हणून काम काळजी करू नको, येतोय आपण. तर तशी परिस्थिती जी आहे ती वेगळी होती. तुम्हाला डिटेल काही चर्चा मी इथे करू शकत नाही, ते बरोबर पण नाही. ते व्हॉट्सअपवर परत तुमचं फिरतं आणि अमुक करतो. खाजगीमध्ये मी प्रत्येकाजवळ बोलणार आहे, सगळे विस्तारित सांगणार आहे आणि आपल्याला पुढलं काम करताना थोडी पथ्य पाळली पाहिजे. आता आम्ही काय 5-10 वर्षाचे सोबती राहिलो, ऍक्टिव्ह राहिलो, जिवंत राहिलो तरी नवीन राजकारण, नवीन लोकांनी जो पार्टीचा शत्रू तो माझा शत्रू मानला पाहिजे. मी माझा आयुष्यात तत्व ठेवले. हे बोलला पण मी बोलत नाही, मी बघत नाही. जो करतो त्याच्यावर केलं पाहिजे, तरच चीड राहिली पाहिजे. तुम्ही जर दोस्ती ठेवलीत तर कसं काय होणार? काय तुमचं म्हणणं आहे? माझ्यावर आक्षेप आहे काय? माझ्यावर आक्षेप आहे का तुमचा? हा नाही. उद्या मी माझी आणि बसवाची दोस्ती होती, पण ते गरीब कार्यकर्ते सुधाकडचे आहेत, डोळे हे करून बसायचे. आपण राजकारण म्हणून डावपेच म्हणून बोलायचो, पण शेवटी मी त्याची माफी मागायचो, जाऊन दे. पण ते म्हणे तेच मी करत आलो. काय तरी तुम्हाला बोलत आहे? कुठल्याही तालुक्यामध्ये माझी काय असेल ते करणार, ते आपण वागलं पाहिजे. दोस्ती म्हणजे काय, तुम्ही शत्रुत्व करू नका, पण ते खांद्यावर हात घालणार, बरोबर जाणार, निवडणुकीच्या टेबल पण तुम्ही जवळ लावता नाही. बरोबर टेबल जवळ, हे सगळं कटाक्षाने आपल्याला पाळायचं. काय चुकीचं बोलतोय मी? ही चीड जी आपली होती ती घालवली, गणेश तुम्ही घालवली. तुम्ही याच्याकडे बसता, परबकडे बसता नाही. आपला जो माणूस आहे गरीब त्याच्याबरोबर बसा तुम्ही.
आणि म्हणून आज आपण टिकून आहोत. मला वाटतं की या ठिकाणी ज्या पद्धतीचं काम आपण केलेलं आहे आता हे शेवटचे आता आमचं काय 70 वर्षाचा मी काल झालो तुम्ही बघितलं तर आता आपल्याला पुढची पिढी राष्ट्रीय दृष्ट्या सुसंस्कृत घडवायची आहे. हे आले सगळे बेईमान झाले आणि आपल्या विरुद्ध उभे राहतात. हे आपणच मोठे केले आपलंच पाप आहे. कळलं काय? मी तुम्हाला अधिकार देतो कधीही घाबरू नका. जो तुम्हाला खटकत ते मला फोन करा. मी फोन तर उचलतो तुमचा नाही. मग त्या पद्धतीचं तुम्हाला येण्याची पण गरज नाही आहे आणि त्या पद्धतीचं आपण काम करू. फरक पडेल की नाही आपल्याला? इथे बसलेला जो कार्यकर्ता आहे तो 20 मध्ये नाही वाढू शकत. ते ठरलं तर लेडीज अशा आपल्या प्रत्येक गावात जटाजटाने गेल्या पाहिजेत. बघू आपण काय होतं आणि काय नाही. काय तुमचं म्हणणं आहे? प्रत्येक गावातल्या 4 आणि मला नाही वाटत की आपल्या 20 माणसं गेली तर कुठल्या गावात आपल्याला जेवण घालू शकत नाही. काय ह्याच्याने असा एक कार्यकर्ता कोण नाही आपला की रिकामा आहे आणि असा आहे नक्कीचपणे चहा पाणी आणि आपले करू शकतो. काही करायचं नाही आपल्याला हे मी तुम्हाला सांगतो. निश्चितपणे आपल्याला वेगळ्या तऱ्हेचं काम आपण उभं करू. आणि मला वाटतं ना मला पण खंत वाटते की मला वाटतं मी आता हाऊसमध्ये पाहिजे होतो. सगळ्यात सिनियर आपण होतो आज पण तिथे उभं राहणाऱ्यामध्ये पण. आणि जी कमांड पाहिजे हाऊसमध्ये की कायद्यावर बोलताना कायदे बनवताना बाकीच्या ज्या चर्चा आहेत त्याच्यामध्ये आपली कमांड होती. जी कमांड आपण मिळू त्याच्यामुळे अनेक प्रश्न आपण सोडवत होतो. पण घालू नका आज न उद्या आम्ही विधान परिषदेमध्ये जाणार. काय करायचं आणि काय नाही या पद्धतीचे डावपेच आपल्याला करायचे आहेत. आणि एवढंच नाही करायचं उद्याच्या निवडणुकीमध्ये नाती गोती घेऊन कार्यकर्त्यांचे आपले संबंध बघून प्रत्येकाने काम करायचे. झाल्या तर झाल्या चुका. कोण काय बोललं कोण नाही अमुक बोललं हे काही बोलायचं नाही. आपल्याला पुन्हा हिमतीने काम करायचं आहे. काय तुमचं म्हणणं आहे याच्यावर? एकदम हिमतीने काम करायचं नाही. सगळे व्यापारी मंडळी आपण म्हणतो आपल्याला तुम्ही मला 5-25 मतं रोज वाढवून देऊ शकता. ते लक्षात ठेवा. आपल्याबद्दल वाईट कोण बोलतं का? आपण शत्रूचं पण कधी वाईट सिद्ध नाही आणि कोणाच्याही विरुद्ध आपण त्या पद्धतीचं काम केलं नाहीये. आणि म्हणून तुम्हाला लोकांना हजारो लोकांचे फोन येतात मला. हजारो लोकांचे रडतात. पनवेलवाले तर प्रत्येक जण रडतो की आपल्याला सगळ्यांना माझ्या सकट सगळ्यांना खात्री होती पण या पद्धतीचं जे आपल्यासाठीच त्यांनी टार्गेट केलं त्याच्यावर आपण आता मैत्री कशी करायची किती लेवल पर्यंत करायची हे सगळं ठरवायची वेळ आपल्यावर आलेली आहे. मी निश्चितपणे खारेपाटातून सुरुवात करतोय. खारेपाटात पहिल्यांदा मी येणार आहे. खारेपाटातली आणि पण कुठे खारेपाटातून आपल्याला बैठका पाहिजे. शो पाहिजे नको. होळीवाडे सगळे आपण घेऊ. आपली सगळी त्याच्यामध्ये मान होईल आणि आपण वेगळ्या तऱ्हेचं काम करू. आपण आपल्याच ताकदीवर उभं राहायचा. मित्रपक्ष करतील मदत पण आपल्याच ताकदीवर आपण उभं करायचं त्याच्या आपल्याला या ठिकाणी करायची आहे. आणि आपल्याला पण बघायचं आहे आपली पण मतं पलीकडे आहेत. आपली मतं श्रीवर्धनमध्ये आहेत. आपली मतं माणगावमध्ये आहेत. या सगळ्यांकडे करणार आहे. आणि प्रत्येक ठिकाणी काल मध्यवर्ती समितीची राज्याची मिटिंग झाली. जिथे आपण लढवलं नाही तिथले पण कार्यकर्ते आपल्याला आणायचे. कोण काय करते कोण नाहीये. पहिले काम करतात का नुसतेच करतात. रात्री कोणाला भेटतात याच्यावर आपल्याला आता या वेळेला निरीक्षण करावं लागेल. काय रे केलं तुमची काय आपण चुकीचं बोलतोय मी नाही बरोबर. ही आज कोणावर आहे आणि संजय पाटलावर पण लक्ष ठेवायला पाहिजे. असं परिस्थिती आज आपल्यावर आलेली आहे. गरज नाहीये तुमचा अवमान होईल असं मी बोलत नाहीये पण आता ताक सुद्धा आपल्याला फुंकून द्यायची वेळ आपल्यावर आलेली आहे. बरोबर काय नाहीये बरोबर आहे. आणि त्या पद्धतीची आपण चर्चा करू. मी तुम्हाला सांगतो 100% पुन्हा 98 साल आपण आणू. ही अशी मतं नाहीये. मतं आपली बांधलेली आहे. आणि तुम्हाला सांगतो ज्या पद्धतीचं कामकाज आहे
विधिमंडळातलं कामकाज कोणाला तुम्ही देणार आहात? सुशिक्षित मतदारांना सांगितलं पाहिजे. मातीत कोणाला देणार का ते करतात त्याच्याबद्दल काय विचार करायचे. आता आहे तो 500% नंदू माझा आहे, भेट द्यायची नाही. निवडणुकीत कोणी शत्रू आला तर आपल्याकडे भेट द्यायची नाही. अरे व्हॉट्सअपवर दाखवतात ना, 10 वेळा करतात. तुझी दोष नाही रे, तू साधा माणूस आहे. तुझ्याकडे कोणतं उदाहरण सांगितलं काय तुमचं म्हणणं आहे? बरोबर आहे, एकदम बरोबर. फोटो कशाला काढायला जाता ना, खाली काढला फोटो. अरे तुम्ही जातात कशाला जवळ? काय काय तुमचं म्हणणं आहे? जवळ जाता कशाला? आमच्या जवळ का नाही कोण? आमच्या जवळ का नाही कोण? माझ्याबद्दल तक्रार आहे का? नाही. तुला विचारल्याशिवाय मी करतो का काय? उमेदवार कुठलीही गोष्ट तुला विचारल्याशिवाय करतो का सांग मला. मग जे आंबेवाल्यांनी सांगितलं तरी मी तुला फोन करणार असं असं आहे. आंबेवाला बोलला तरी मी त्याप्रमाणे करतो. आंबेवाला आला नाही का? म्हणजे एकमेकाची अविश्वास नाहीये. एवढ्या बारकाईने आम्ही काम करतो, एवढ्या बारकाईने. आणि म्हणून हे बोलणं अमुक करणं हे बसून आपण करू. अधिवेशनानंतर येऊ. आपण सगळे जिल्ह्यातले राज्यातले उमेदवार प्रत्येक ठिकाणी डिस्प्यूटेड आहे. अगदी सांगोले आहे. म्हणजे ते खरं आपल्याला बघावं लागेल. मी त्याच्या आधी 1-2-3 दिवसामध्ये सगळे स्वतः येऊन फिरतो प्रत्येक ठिकाणी. आपल्याला काही गोष्ट नाही येणार. 10 मिनिटं बसतात, 15 मिनिटं बसतात. बाकी चहा पाणी नको आणि काही नको. म्हणजे आपली पहिल्या टच होते. बंटी शेठ भेटेल, अमुक भेटेल, सगळेजण आपण वेगळ्या तऱ्हेनं दौरे करून टाकूया. काय तुमचं म्हणणं आहे? बरोबर आहे, बरोबर आहे. पण अधिवेशनामध्ये आपण जास्तीत जास्त संख्येने यायचंय. पंढरपूर आहे, पण शाकाहारी जेवण मिळणार नाही ना. नाही पंढरपूरला अरे एकच विनंती आहे. तुम्ही गावातून 10 लोक या, पण सकाळपासून संध्याकाळपर्यंत असलं पाहिजे. काय 2 दिवसाचं अधिवेशन आहे. सकाळी दुपारी 2 वाजता होणार जेवायची तिथे सोय आहे. 2 ते 7-8 वाजेपर्यंत चालेल. राजकीय ठरावावर प्रेझेंटेशन होईल, बाकी ठरावाचं प्रेझेंटेशन सकाळी त्याच्यावर चर्चा होईल आणि शेवट आपला होईल. पण अधिवेशन हे कायद्याने घ्यावं लागतं. आता निवडणूक आयोगाची जी नियमावली आहे, जसे पक्ष आता चोरत गेले, शिवसेना चोरली, हे चोरली, राष्ट्रवादी चोरली, त्याच्यामध्ये त्या पद्धतीचं काम आपल्याला करावं लागणार आहे. आणि म्हणून तातडीनं अधिवेशन आपण घेतो आहोत. आणि म्हणून मला वाटतं सकाळी इथनं 5-6 ला निघालं तर पंढरपूरला तुम्ही 1 वाजेपर्यंत पोहोचता. सकाळी लवकर निघालं पाहिजे आणि त्या पद्धतीचं काम आपल्याला करायचं. त्यासाठी बैठक पण घेऊ आणि हॉस्पिटल आणि एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये कुठलाही फरक नाहीये. कुठलाही याच्यामध्ये आपल्याला अशी काही परिस्थिती नाहीये की आमच्या घरातला उमेदवार पाहिजे अशी काही नाहीये. कोण नवीन पोरगा आता आमच्या ढेरडकर एक पोरगा आहे, वकील पुढे आले, तो चांगलं काम करतो. म्हणजे आमच्या घरातलाच आहे तो, पण एक चांगलं काम करतो. दुसरा भाऊ सगळा विरुद्ध काम करतो. हे आता या पद्धतीचं काम आहे. ही पोरं आपल्याला करून जिद्दीने काम करायचं आहे. मी तुम्हाला सांगतो, जे महाराष्ट्राचं राजकारण आहे आता किंवा देशाचं राजकारण आहे, हे संपूर्ण बदलते आणि छोट्या पक्षाला महत्व आलेलं आहे. छोट्या पक्षाला महत्व आलेलं आहे आणि हीच खरी आपल्याला संधी आहे. आयुष्यभर आपण लढलो. आज आपण जर 4-5 जागा आणल्या, 4 आणल्या, तरी आज जितेंद्र ठाकूर 3 जागांवर एका दिवसात 1700 कोटी घेऊन जातो. नागपूर शेजारी बसला. आम्ही रोज जेवत एकत्र सगळेजण आपल्या डब्यामध्ये सगळेजण आणि 1700 कोटी रुपये घेऊन गेले. मताला पैसे विषय घेणार, पण त्यांना तरतूद मिळाली ते ह्या पद्धतीचं काम होतंय. आणि म्हणून काळ बदललेला आहे, त्याच्यावर आपण बदललं गेलं पाहिजे. मतामध्ये जी मतं आपली आहेत
त्याचं कोण नाही, तू आलास किंवा कोण होतास, पैसे पण नव्हते तुझ्याकडे, आपण तळकर नगरला, पण तळकर नगरला मी मान्यता आणली आणि तुम्हाला रेग्युलर करून दिली जागा. 25 वर्ष लागली पण रेग्युलर आपण जागा तुझ्यामुळे केली मी. तू आलास आणि तेवढं केलेलं तू लहान होतास इकडनं तिकडे आलास तेव्हा, बरोबर आहे ना. कुठलंही काम नाही, आपण शास्त्री नगर आज आपण रेग्युलर केलेलं आहे. ही समुद्र किनारी असलेली ही गरीब माणसं, पण ही गरीब माणसं सर्व आपल्या बरोबर आहे. जे काम करतात ते सगळी गरीब माणसं आपल्या बरोबर आहे. मला वाटतं कुठल्या निवडणुकीला असेल मी नसेल, पण या निवडणुकीला मला काम केलेलं आहे हे लक्षात ठेवा. हे आपल्याला मत मिळवायचं आहे आणि मला वाटतं मिळेल अशी मला खात्री आहे. आणि म्हणून सांगतो आमच्याकडे कुठलेही मतभेद नाही, पण शेट्टी जयंत पाटलाची आणि माझ्या बाहेर कोणी नाहीये, लक्षात ठेवा. तुम्ही नाहीये तर काय करणार आहे, माझं राजकारण सोडावं लागेल. मला वाटतं त्यांनी बोललं नाही पाहिजे, प्रत्येकाने बोलताना लक्ष ठेवलं नाही पाहिजे. पंचायतीला पण गडबड आहे, ती झाली, हे मी बोललो नाहीये की माझी चुकी झाली, पण आता बोलणार आहे त्या राग नको का चुकून की नाही तू काम माझ्या विरुद्ध आतून करतो असं बोललो मी तुला, तर ते राग मानायचा नाहीये, त्याचा खुलासा करायचा आपल्याला. काही तुला कोणी सांगितलं सांगा अमुक काय करायचं, हे उदाहरण देऊन तुला सांगतो, तर त्याच्यामध्ये फरक पडेल की नाही. 100% फरक पडेल. या पद्धतीचं आपण काम करू. आणि मी तुम्हाला सांगतो असा विजय मिळवायचा की पुन्हा अलिबागमध्ये कोणाची बघण्याची गरज नाही. असा विजय मिळवायचा. आजपासून 2 तारखेनंतर आपण आल्यानंतर श्रावण महिना सुरू होईल. 4 तारखेला गटारी आहे, 1 तारखेपासून आपला काम प्रचाराचं करायचं आहे. सगळे नातेवाईक गेले, बहिणी सगळ्या बाहेर टाकतात. म्हणजे रोज प्रत्येकाने प्रत्येक गावात जायचं आहे. काय तुमचं म्हणणं आहे. घरी बसून नको आणि आपल्या विरुद्ध बसायचं ना, आपल्या कार्यकर्त्याच्या विरुद्ध कुठेही कॉमेंट्स करायच्या नाहीत. आमच्या गावातले मी 50-100 पोरं काढतात. चला बाबू कळलं काय, एकदम जिद्दीने आपल्याला करायचं आहे आणि मला उभं राहायचं नाहीये, पण तुमच्यासाठी मी विधान परिषद पुन्हा एकदा घेऊन मग काय हो बरोबर आहे ना. हे बोलून ते काही किती बोलतात नाही काही नाही. आज त्यांना शेका पक्ष काय ते बघायला मिळते. एक तरी माणूस आपला हरला का नाही, आपला एक तरी कार्यकर्ता हरला का. पण सरपंच आपले चांगले झाले पाहिजे. सरपंच केले, पंचायतीचे मेंबर केले की पक्षाला विसरतात, जनतेला विसरतात, सगळ्यांना विसरतात, असा अर्थ काय म्हणणं आहे तुमचं. त्याच्यावर आपला दबाव नाही राहिला हे आपलं दुर्दैव आहे, लक्षात ठेवा. ते आपल्याला सगळ्या जिल्ह्यामध्येच आणि इंडस्ट्रीयल होते, जागेला भाव वाढलाय, त्याची करते जो स्क्वेअर फुटवर हे करतात, तर त्याच्यावर आपला आपण आणि बाकीचे पक्ष वेगळे आहेत. आपला पक्ष आपला विचार हा वेगळा आहे. तुम्ही त्यांच्याबरोबर तुलना करू नका, ती तुलना करता येणार नाही असं मला वाटतं. कारण पैसे भरपूर आहेत, आज कामाला निधी पण भरपूर आहे, आमदार पण आमदार 15-20% या ठिकाणी कमिशन खात आहेत. म्हणजे बाजार मांडलेला आहे. आता तो बाजार संपवायचा आणि त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. या